लग्न आणि बरंच काही या चॅनलवर आपण लग्नाच्या गोष्टी बघतो. तर आजचा विषय आहे केस गळती किंवा टकलेपणामुळे लग्नात येणारे नकार. अनेक मुलांना अगदी 20-25 वय असतानाच केस गळती सुरू होते आणि 30 पर्यंत पोहोचायच्या आतच त्यांच्या डोक्यांवर टक्कल पडताना दिसतंय. मुलगा कमावतोय, घर सांभाळतोय, जबाबदार आहे, पण लग्नासाठी एकच गोष्ट त्याच्या आड येते, ते म्हणजे टक्कल. वय वाढतंय, स्थळ येतायत, भेटी होतायत, पण प्रत्येक वेळी शेवटी एकच उत्तर, नकार. एक नकार, दुसरा नकार आणि मग मनात तोच प्रश्न, माझ्यात काय कमी आहे? दिसण्यामुळे वारंवार मिळणारे नकार, वाढतं वय, घरच्यांची काळजी यामुळे हळूहळू त्या मुलांचा आत्मविश्वास तुटत जातो. आणि आज आपण पाहणार आहोत दिसण्यामुळे वारंवार नकारल्या गेलेल्या एका मुलाचा संघर्ष. तर आज आपण रोहनची गोष्ट पाहूया. ही गोष्ट काल्पनिक आहे, पण आपल्या आजूबाजूला रोज घडणाऱ्या वास्तवावर आधारित एक उदाहरण आहे, फक्त विषय समजून घेण्यासाठी. रोहन एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. पुण्याजवळच्या एका छोट्या शहरात त्याचं घर होतं. आई, बाबा, एक धाकटी बहीण, एवढंच त्याचं छोटंसं जग. बाबा रिटायर झालेले, आई घर सांभाळणारी, घरात पैशाची उधळण नव्हती. रोहन लहानपणापासून शांत स्वभावाचा. जास्त बोलणं त्याला जमत नसे, पण जे बोलायचा ते मनापासून बोलायचा. एकूणच आयुष्य अगदी सरळ रेषेत चाललं होतं. पण त्याच्या मनात एक गोष्ट होती, एक अशी काळजी जी लहानपणापासून सावलीसारखी त्याच्या मागे होती. रोहनच्या घरात केस गळण्याची समस्या अनुवांशिक होती. त्याच्या बाबांना वयाच्या 35 टक्कल पडलं होतं, काकांना तर त्याहूनही अधिक. आणि रोहनच्या बाबतीत हे सगळं सुरू झालं अवघ्या 22व्या वर्षी. पहिल्यांदा केस गळताना दिसले तेव्हा त्याने स्वतःलाच समजावलं, असं होतं, काही मोठी गोष्ट नाही. पण रोज कंगव्यावर साचणारे केस त्याला सत्याची आठवण करून देत होते. 25शीत पोहोचेपर्यंत डोक्याच्या वरच्या भागातले केस विरळ झाले होते. तो केस वेगळ्या पद्धतीने विंचरू लागला. बाहेर जायचं असेल तर टोपी घालणं सवयीचं झालं आणि हळूहळू आरशाशी त्याचं नातंच कमी होत गेलं. याच काळात त्याने ITI पूर्ण केलं आणि एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत नोकरी मिळवली. सुरुवातीला पगार कमी होता, पण वेळेनुसार तो वाढत गेला. 27व्या वर्षी रोहन स्वतःच्या पायावर उभा होता. घरात काही लागलं तर तो पुढे असायचा. आई-बाबांसाठी, बहिणीच्या शिक्षणासाठी तो कायम उभा राहिला. माणूस म्हणून तो खूप चांगला होता हे त्याच्या आसपासच्या प्रत्येकाला माहिती होतं. आणि घरात लग्नाचा विषय सुरू झाला. आईने एक दिवस विचारलं, रोहन, आता स्थळ बघायला सुरुवात करूया का? वय होतंय तुझं. रोहनच्या मनात आधीपासूनच ही भीती होती. तरी तो फक्त म्हणाला, बघू आई. पहिली मुलगी बघायला गेले. सगळं व्यवस्थित झालं. बोलणं छान झालं. मुलगी शिकलेली होती, समजूतदार वाटली. रोहनलाही ती आवडली. 2 दिवस गेले, मग तिसरा आणि नकार आला. कारण थेट सांगितलं गेलं नाही. फक्त एवढंच सांगितलं गेलं, आम्हाला थोडा वेगळ्या प्रकारचा मुलगा हवा आहे. रोहनला काहीच समजलं नाही. पण नंतर आईच्या कानावर आलं, मुलीला टक्कल असलेला मुलगा नको होता. रोहन काहीच बोलला नाही. त्या रात्री तो शांतपणे झोपायला गेला. पण खूप वेळ झाला त्याला झोप काही येत नव्हती. काही महिन्यांनी दुसरी भेट ठरली. यावेळी त्याने जास्त काळजी घेतली. नीट कपडे घातले, शेविंग व्यवस्थित केली, स्वतःला थोडं जास्त नीटनेटकं दाखवण्याचा प्रयत्न केला. भेट छान झाली, बोलणंही बरं झालं, पण पुन्हा नकार. यावेळी कारण होतं, मुलीला शहरात राहायचं आहे. पण रोहनला आतून माहिती होतं खरं कारण कदाचित काहीतरी वेगळंच होतं. तिसऱ्यांदा भेट झाली. यावेळी सगळं ठीक झालं, पण नंतर फोनवर मुलीच्या आईने एक शब्द वापरला, मुलगा बाकी सगळ्या बाबतीत ठीक आहे, पण मुलीला थोडं प्रेझेंटेबल हवंय. प्रेझेंटेबल हा शब्द रोहनच्या मनात अडकून बसला. म्हणजे तो प्रेझेंटेबल नाही, म्हणजे तो कुठेतरी कमी आहे. 28व्या वर्षी तो तिसऱ्यांदा नकारला गेला होता. घरच्यांची चिंता वाढत होती. नातेवाईक प्रश्न विचारायला लागले होते. काय रे, अजून लग्न नाही? व्यायाम कर, जरा पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह कर, केसांवर काहीतरी उपाय कर. प्रत्येक सल्ला त्याच्या जखमेवर बोट ठेवत होता. त्याने उपाय केले, तेल लावलं, डॉक्टरकडे गेला, औषध घेतली, पण जे निघून गेलं होतं ते परत आलं नाही. रात्री खोलीत एकटा बसला की तो स्वतःलाच विचारायचा, माझ्यात खरंच एवढं काय कमी आहे? नोकरी आहे, स्वभाव आहे, घर आहे, जबाबदारी आहे, आई-बाबांसाठी उभा आहे, बहिणीसाठी उभा आहे, मग काय कमी आहे? उत्तर मिळत नव्हतं आणि जे उत्तर मनात यायचं ते जास्त दुखवायचं. एकदा एका जुन्या मित्राचं लग्न होतं. रोहन तिथे गेला. लग्नात कुणीतरी सहज विचारलं, तुझं कधी? रोहन हसला.
लवकरच इतकंच म्हणाला. पण हॉलच्या बाहेर पडताना त्याला आतून खूप रिकामं वाटलं. सगळे कुणाच्या ना कुणाच्या सोबत होते आणि तो एकटाच. कारमध्ये बसला, रेडिओ सुरू केला. एक जुनं गाणं हळूवार गाणं लागलं. लगेच रेडिओ बंद केला. त्या क्षणी त्याला शांतता जास्त जवळची वाटली. वय 29 झालं, मग 30 म्हणजे समाजाच्या भाषेत एक डेडलाईन असते. 30 नंतर चांगली मुलगी मिळणं अवघड, हे वाक्य त्याच्या कानावर पुन्हा पुन्हा पडत होतं. घरातही रोज तोच विषय. आई कधी कधी एकटी रडायची. बाबा शांत असायचे, पण त्यांच्या डोळ्यातली काळजी लपायची नाही. हे सगळं रोहन पाहायचा आणि आतून अजूनच जड होत जायचं. आतापर्यंत रोहनला 15 स्थळांनी नकार दिला होता आणि एक दिवस पुन्हा एक बायोडेटा आला. मुलगी शिकलेली होती, साधी, शांत वाटली. भेट ठरली. भेटीत वातावरण छान होतं. मुलगी मोकळेपणाने बोलली. रोहनही नीट बोलला. मुलगी हसून म्हणाली, तुम्ही खूप शांतपणे बोलता, आवडलं मला. त्या एका वाक्याने रोहनच्या मनात पुन्हा एक छोटी आशा जागी झाली. तो या दिवशी घरी परतला. थोडं हलकं वाटलं. 2 दिवस गेले, मग 3. चौथ्या दिवशी फोन आला. मुलीच्या बाबांचा आवाज होता. मुलगी तयार नाही, तिला इमेजबाबत काही वेगळ्या अपेक्षा आहेत. फोन कट झाला. रोहन शांत बसून राहिला. खिडकीतून बाहेर पाहू लागला. रस्त्यावरची माणसं ये जा करत होती. सगळं नेहमीसारखं चालू होतं. त्या रात्री त्याने आईला फक्त एवढंच सांगितलं, आई मला थोडा वेळ दे, मला स्वतःला सावरायचंय. आईने काही विचारलं नाही, फक्त त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्या दिवसांमध्ये रोहनने एक निर्णय घेतला. तो काउन्सिलरकडे जाऊ लागला. कुणालाही न सांगता एकटाच. आणि तिथे पहिल्यांदाच तो पूर्णपणे सगळं बोलला. नकार, दुखणं, स्वतःवरची शंका, एकटेपणा, सगळं सांगितलं. त्या काउन्सिलरने त्याला एक साधी गोष्ट सांगितली, रोहन, तू स्वतःला त्या नकाराच्या नजरेतून पाहतो आहेस, पण तू त्यापेक्षा खूप वेगळा आहेस. दिसणं बदलता येत नाही, पण स्वतःशी बोलायची पद्धत बदलता येते. वाक्य साधं होतं, पण रोहनसाठी ते खूप मोठं होतं. हळूहळू तो आतून शांत झाला. आरशात बघताना आता तो स्वतःपासून पळत नव्हता. त्याच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. आता तो आपल्या दिसण्याचा एवढा विचार करत नव्हता. त्याने स्वतःला जसं आहे तसं स्वीकारलं होतं. त्याने स्वतःचीच एक गोष्ट ठरवली होती, आपल्या आयुष्यात योग्य व्यक्ती येईल तोपर्यंत वाट पाहायची. काही महिन्यांनी पुन्हा एक बायोडेटा आला. ही मुलगी वेगळी होती. NGO मध्ये काम करणारी, विचारांनी प्रगल्भ. त्या दोघांनी भेटण्याचे ठरवले. भेट झाली. यावेळी बोलणं खूप मोकळं झालं. पहिल्यांदाच रोहनने काही लपवलं नाही. तो सरळ म्हणाला, मला माहीत आहे, दिसायला मी फार आयडियल नाही, पण जो आहे तो खरा आहे. रोहनच्या बोलण्यात खरेपणा आणि आत्मविश्वास होता. मुलगी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली आणि मग म्हणाली, सुंदर चेहरा नाही तर सुंदर स्वभाव असलेला जोडीदार मला हवा आहे. कारण रूप एक दिवस बदलतं, पण स्वभाव कायम राहतो. तुमच्यातला प्रामाणिकपणा आणि स्वभाव मला आवडला. भेट चांगली झाली. रोहन घरी आला, पण यावेळेस त्याला कसले दडपण नव्हते ना कसली अपेक्षा. त्याने मुलीच्या फोनची वाट पाहिली नाही. तो बिंदास होता. जे होईल ते होईल. आणि मग 2 दिवसांनी मुलीच्या आईचा फोन आला, आमचा होकार आहे म्हणून. घरात आनंदाचं वातावरण झालं. त्या दिवसानंतर गोष्टी हळूहळू पुढे सरकल्या. त्या दोघांचं बोलणं सुरू झालं, भेटीगाठी झाल्या आणि शेवटी रोहनचं लग्न ठरलं. घरात लग्नाची तयारी सुरू झाली आणि शेवटी 31व्या वर्षी त्याचं लग्न झालं. अगदी साधेपणाने. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. बाबांनी त्याला मिठी मारली आणि त्या दिवशी रोहन पुन्हा एकदा आरशासमोर उभा राहिला. टक्कल होतंच, पण यावेळी चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. एक शांत समाधान, जे त्याने याआधी कधीच पाहिलं नव्हतं. रोहनची गोष्ट इथे संपली, पण रोहनसारखी कितीतरी मुलं आजही या संघर्षातून जात आहेत. खरंच आपण जोडीदार निवडताना माणूस बघतो का, की फक्त त्याचं बाह्यरूप बघतो? कारण बाह्यरूप बदलत राहतं, पण स्वभाव कायम राहतो. तर लक्षात ठेवा, आयुष्यभर साथ देतं ते सौंदर्य नाही, तर माणसाचं मन आणि स्वभाव. तर तुम्हाला अशाच लग्नाशी संबंधित गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आजची गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढची गोष्ट कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल तेही आम्हाला नक्की कळवा.